नमस्कार. आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. कसा असेल देवेंद्र फडणवीस सरकारचा चेहरा या विषयावर आपण बोलतो आहोत. ह्या पहिल्या भागामध्ये आपण सगळ्या वैधानिक गोष्टींची चर्चा केली. आता आपल्याला जी काही बिनीची मंडळी आहेत, जे काही आघाडीतले चेहरे आहेत, आघाडीतले म्हणण्यापेक्षा आघाडीचे चेहरे आहेत भाजपामधले, त्यांच्यामधल्या कोणाकोणाला काय काय दिलं जाऊ शकतं आपण कल्पनाच करू शकतो. कारण प्रत्यक्षात शेवटी काय नक्की मनात आहे देवेंद्र फडणवीसांच्या आणि मुख्य म्हणजे नरेंद्र मोदींच्या, त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बनणार आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक गोष्टीमधला बारकावा सुद्धा अमित भाईंना आणि नरेंद्र भाईंना विचारल्याशिवाय होत नाही असं भाजपमधून सांगितलं जातं आणि तसंच चित्र आहे. मला पहिला प्रश्न या सगळ्या आपल्या पॅनल पुढे मांडायचा आहे. मुळात देवेंद्र फडणवीस जास्ती खाती स्वतःकडे ठेवतील असं वाटतं का? प्रकाश पवार काय म्हणाल तुम्ही? कारण नरेंद्र मोदींचं उदाहरण जर बघितलं तर नरेंद्र मोदींनी अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं नाही, नरेंद्र मोदींनी संरक्षण स्वतःकडे ठेवलं नाही, नरेंद्र मोदींनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं नाही. पण जी काही पारंपरिक पद्धत आजपर्यंत होती, जास्ती वर्ष काँग्रेस होती, त्याप्रमाणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा अंतराळ अणुविज्ञान असे काही महत्त्वाची खाती जी आहेत त्या खात्यांपैकीच त्यांनी फक्त स्वतःकडे ठेवलेल्या गोष्टी आहेत. बाकी महत्त्वाची जी खाती मानली जातात, आता महाराष्ट्रात सुद्धा 8 महत्त्वाची खाती आहेत. देवेंद्र फडणवीस किती खाती स्वतःकडे ठेवतील असं वाटतं? प्रकाश पवार. देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीनुसार फार झालं तर 1 किंवा 2च खाती महत्त्वाच्या पैकी स्वतःकडे ठेवता येतील. उरलेली खाती त्यांना वाटून द्यावीच लागतील. याचं मुख्य कारण आहे ते जे प्रतिनिधित्व करतायत ते मुळातच विदर्भातून करतायत. म्हणजे आत्ताचे विदर्भातले याच्या अगोदरचे मुख्यमंत्री हे एका विशिष्ट ओबीसी कॅटेगरीमधून आले होते. हे मुख्यमंत्री आलेले आहेत ते उच्च जातीतून आलेले आहेत. याच्यामुळे यांच्या येण्यामध्येच एका अर्थाने त्यांना समतोल साधायचा आहे, समन्वय निर्माण करायचा आहे. असा समन्वय निर्माण करत असताना कमीत कमी इच्छांची अपेक्षा पूर्ण होती अशी खाती इतर विभागांना त्यांना वाटावी लागतील. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की एक मुंबईमध्ये, एक उत्तर महाराष्ट्रामध्ये, एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि एक जर मराठवाड्यामध्ये दिलं तरी सुद्धा जेवढी महत्त्वाची खाती आहेत तेवढी संपतायत आणि राहतायत फक्त शिल्लक 2च खाती. त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की देवेंद्र फडणवीसांच्या पुढे एकच पर्याय आहे, आपल्याकडे 1 किंवा 2च खाती ठेवायची आणि उरलेली सर्व विभागांना वाटून द्यायची. तरच सर्व विभागांचा समतोल त्यांच्याकडनं साधला जातो. अन्यथा एखादा विभाग फार स्ट्रॉंगली विरोधात त्यांच्या जाण्याची शक्यता निर्माण होते. बरोबर आहे. प्रताप थोरात, मला एक सांगा, सर्वसाधारणपणे असं बघितलं गेलेलं आहे की आजपर्यंतच्या मॅक्सिमम मुख्यमंत्र्यांनी ज्याला आपण जीएडी म्हणतो, सामान्य प्रशासन किंवा नागरी विकास, अर्बन डेव्हलपमेंट, ही दोन्ही खाती स्वतःकडे ठेवलेली होती. तुम्हाला वाटतं आता या परिस्थितीमध्ये जिथे 3-3 मंत्रालय एकत्र होण्याची शक्यता आहे, अशा वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून स्वतःकडे गृह खातं किंवा अर्थ आणि नियोजन खातं किंवा आणखीन काही महत्त्वाची खाती, महसूल खातं, यातलं कुठलं महत्त्वाचं खातं मुख्यमंत्री पदाशिवाय स्वतःकडे ठेवतील असं तुम्हाला वाटतं का? UADच अर्बन डेव्हलपमेंटबद्दलचं जे खातं आहे ना, UDचं, त्याच्यामध्ये ते ठेवतील की एक तर महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्याचं शहरीकरण 50%पेक्षा जास्त झालेलं आहे. महाराष्ट्राला कदाचित पहिल्यांदाच म्हणता येईल की शहरातला असा मुख्यमंत्री फुलफ्लेज लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे शहराचा विकास, महाराष्ट्राचा तोंडावळा आता हा शहरी झालेला आहे. आता त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा शहराचा विकास म्हणजे अर्बन डेव्हलपमेंटचं खातं नवे मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवण्याची जास्त शक्यता आहे. आणि त्यांना बाकीची जी खाती महत्त्वाची, समजा आता 2 जर नाराज झालेले लोक आहेत त्यांच्याकडं ती खाती देतीलच ते, असा तो भाग. महसूल आणि गृह, महसूल देतील, गृह देतील. खडसेंच्याकडं महत्त्वाचं खातं देतील, कारण खडसेंनी रीतीला धरून आपलं स्वतःचं जे काही अपेक्षा होती ती नोंदवली हायकमांडकडं आणि नंतर त्यांनी ही फेल इन टू लाईन. त्याच्यामुळे खडसेंचा विषय. त्याच्यातला दुसरा भाग असा जो दिसतोय, आत्ता त्यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जे स्टेटमेंट केलं, खास करून गोपीनाथराव मुंडेंचा जो त्यांनी उल्लेख केला, आणि त्याच्यामुळं हा जो भाग दिसतोय की पंकजा मुंडेंना बऱ्यापैकी चांगलं खातं. त्यांच्याकडे आपण नंतर येऊ. मला थोडं मगाशी तुम्हाला विचारलेला मुद्दाच मला भाऊ तोरसेकरांना विचारायचा आहे. भाऊ तोरसेकर, जास्ती खाती स्वतःकडे देवेंद्र फडणवीस ठेवतील असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला नाही वाटत. माझा अंदाज आहे उलट जास्त खाती ते खडसेंकडे देतील, कारण खडसेंचा क्लेम होता. आणि दुसरी गोष्ट, खडसे हा यांच्यातला एकमेव अनुभवी मंत्री आत्ता आहे. त्यामुळे खडसेंकडे, जसं दिल्लीमध्ये मॅक्झिमम खाती जी आज ऑपरेटिव्ह महत्त्वाची म्हणता येते ती आपल्या गडकरींकडे आहेत, तसं खडसेंकडे कदाचित 3-4 महत्त्वाची खाती येतील. बरोबर आहे. पण दिल्लीमध्ये सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा ज्यांच्याकडे गृह खातं आहे, ज्यांच्याकडे संरक्षण खातं आहे, त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, हा भाग सोडून द्या अरुण जेटलींकडे. पण ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या राजनाथ सिंहांकडे दुसरं खातं नाही. कारण या खात्यांचा मुळात आवाकाच इतका प्रचंड आहे
की त्या ह्याच्यावर एखादे महत्त्वाचे मंत्री नेमल्यानंतर परत त्यांच्याकडे दुसरं खातं दिलं जाण्याची शक्यता कमी आहे? म्हणजे गडकरींकडची खाती महत्त्वाची नाही असं मला म्हणायचं नाही आहे, पण तोच पॅटर्न इथे रिपीट होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, गडकरीकडे सगळी डेव्हलपमेंटची खाती आहेत, लक्षात घ्या. विकासाची जी खाती आहेत त्या कल्पना दिल्यानंतर राबवणं हे त्यांच्यावर आहे. त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हली जे काम करायचं आहे ते आज खडसेंना जास्त अनुभव असल्यामुळे ती खाती खडसेंकडे असतील. ते निर्णय खडसे घेऊ शकतील असं मी म्हटलेलं नाही. उदाहरणार्थ कुठली खाती खडसेंकडे दिली? उदाहरण सांग. उदाहरणार्थ अर्थ खातं आहे किंवा महसूल खातं आहे, अशी महत्त्वाची खाती ज्याच्यामध्ये निर्णय ते घेतील असं मी म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. खाती महत्त्वाची आहे, इम्प्लिमेंटेशन त्यांचं असेल, त्यांनी इम्प्लिमेंट करायचे. निर्णय ते घेतील असं मी आता या सरकारमध्ये कुठलाही निर्णय यातला कोणी मंत्री करेल असं मी दावा करत नाही. बरोबर आहे. आणि त्या खात्याचा कारभार करायचा. शैलेशजी, एक मला तुम्हाला विचारायचं आहे की अर्थ खात्यासारखं किंवा महसूल खात्यासारखं महत्त्वाचं खातं खडसेंना दिलं जाईल असं म्हटलं जात आहे, पण एका बाजूला लोकलेखा समितीचे सदस्य असलेले गिरीश बापटांसारखे 6 वेळा निवडून आलेले अनुभवी आमदार आहेत, त्यांचा विचार असा अचानक असा एखाद्या खात्याकरता अर्थ खात्यासारख्या खात्याकडे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच होऊ शकतं. तुम्ही जो आधी प्रश्न विचारला त्याच्यात मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस स्वतःकडे फारशी खाती ठेवणार नाहीत, कारण ते त्यांना परवडण्यासारखंही नाही आहे. त्यांच्यासोबत जे लोक आहेत, सिनियर आहेत, त्यांच्या बरोबरीचे विनोद तावडेंसारखे लोक आहेत, यांचं समाधान त्यांना करावंच लागेल. पण गिरीश बापटांचा जो तुम्ही उल्लेख केला, याही लोकांना त्यांना सन्मान द्यावा लागेल. माझा जो काही अनुभव आहे आणि जो काही अंदाज आहे त्याच्याप्रमाणे अर्बन डेव्हलपमेंटचं खातं, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना अधिक रस आहे, त्याच्यामुळे ते खातं ते स्वतःकडे ठेवतील आणि बाकी समान वाटप करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून त्यांच्या ज्येष्ठ आणि समकालीन सहकाऱ्यांचा सन्मान कायम राहील. बरोबर आहे. प्रकाश पवार, मला एका गोष्टीकरता तुमच्या सगळ्यांकडे यायचं आहे की गृह खातं हे अत्यंत कळीचं खातं मानलं जातं. या खात्यावर आत्ता अगदी सुरुवातीपासून पार अगदी विनोद तावडेंपासून सगळ्यांनी क्लेम सांगितलेले आहेत. आत्ताच्या कालच्या आणि परवाच्या चर्चेमध्ये सुद्धा जी 2-3 महत्त्वाची खाती आपल्याला द्या असं खडसेंचं म्हणणं होतं, त्यात गृह खातं सुद्धा होतं, महसूल खातं सुद्धा होतं. आता या परिस्थितीमध्ये गृह खात्याबद्दल काय विचारू शकतो असं तुम्हाला वाटतं, प्रकाश पवार? गृह खात्यावरती माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा विनोद तावडेंचा विचार होण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण ते विनोद तावडे हे मुंबईमधून प्रतिनिधित्व करत आहेत आणि मुंबईमध्ये एक मोठा ग्रुप आहे की ज्या ग्रुपला संरक्षण देण्याची खूप गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जे मतदारांचं विभाजन झालेलं आहे, अशा वेळेस जो भाजपचा मतदार आहे त्यांचे आशा पल्लवित करणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचा व्यापार उद्यम वाढवण्यासाठी मदत करणं, या सर्वच गोष्टींसाठी म्हणून ते गृह खातं उपयुक्त ठरणार आहे, त्या ट्रबलपासून वाचवण्यासाठी सुद्धा. त्याच्यामुळे मुंबईतलाच निघू शकतो आणि तावडेच असण्याची जास्त शक्यता आहे. भाऊ, काय म्हणता, तुम्ही सहमत आहात का याच्याशी? हो, असं मला त्याच्याबद्दल कायच म्हणत, हे इम्प्लिमेंट करायचं खातं आहे. निर्णय सगळे दिल्लीतून होणार, आयडियाज सगळ्या दिल्लीच्या आहेत, तुम्ही इम्प्लिमेंट करायचं. फक्त एकच आहे की जास्तीत जास्त नाही, मला वाटतं कदाचित देवेंद्र एखादं खातं आपली हाती ठेवतील. याचं कारण असं आहे की देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात मोठं काम दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यात संपर्काचं काम त्यांना करायचं आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हा आपला मुख्यमंत्री आता आहे. हे आपण लक्षात घेतलं तर बाकीची खाती महत्त्वाची आणि दुय्यम हा भेद मी करत नाही. बरोबर आहे. मला प्रताप तुमच्याकडे यायचं आहे की याच्या आधीचे सगळे मुख्यमंत्री आपण जर बघितले, पार वसंतराव नाईकांपासून ते अगदी कमी वयात मुख्यमंत्री 37व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरदराव पवारांपर्यंत, त्यांनीही 2-3 खाती स्वतःकडे इतके वर्ष ठेवलेली होती. UD असेल, अर्बन डेव्हलपमेंट असेल किंवा तुमचं GAD असेल, कारण एक नोकरशाहीवर एक संबंध वरचष्मा राहतो, वचक राहतो, एक पकड राहते. तुम्हाला असं वाटत नाही की या खात्यांना बाजूला ठेवल्यामुळे कुठेतरी एक सिनियर मंत्र्यांमध्येही सगळी खाती वाटली जातील आणि देवेंद्र फडणवीसांना एक पक्षाची इमेज किंवा इतर गोष्टी सांभाळण्याकरता वेळ मिळू शकेल, अशी काही याच्यामागे भूमिका असेल? काय करतील ना ते, त्याच्याबद्दल काय. परंतु सिनियर काय की आज सगळेजणच एका पद्धतीचे ते खडसे सोडलं तर, त्यामुळे सगळ्यांना सिनियर म्हणा किंवा सगळ्यांना ज्युनियर म्हणा अशी स्थिती आहे आत्ता. त्यामुळं कुणाला डावलण्याचा काही प्रश्न नाही. मगाशी प्रकाश पवार म्हणाले त्याप्रमाणे म्हणजे गृह खात्याचं महाराष्ट्राचं स्वरूप काही गुजराती संरक्षण खातं करायचं का काय असं होतं. ते मुंबईमध्ये संरक्षण कुणाला द्यायचं त्याचा प्रश्न येणार नाही, कारण एकदा शिवसेना ही मंत्रिमंडळात आल्यानंतर त्याच्यामध्ये या गोष्टी काय करतील असं वाटत नाही. दुसरी गोष्ट,
त्यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा लढवायची आहे. तो त्यांच्या पुढचा एक महत्त्वाचा अजेंडा राहील. आणि गृह खातं जे असतं ते एरवीचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवलं जरी किंवा न ठेवलं जरी तरी रोज सकाळी 6-7 वाजता IPS अधिकारी येतात इंटेलिजन्सचे की गेल्या 24 तासामध्ये लॉ अँड ऑर्डर काय होती, इंटेलिजन्स रिपोर्ट काय आहे आणि पुढच्या 24 तासात काय होणार आहे. ते ब्रीफिंग सकाळी मुख्यमंत्र्याला घ्यावंच लागतं. त्यामुळं गृह खात्याचं आधीचा निर्णय सगळं मुख्यमंत्र्याचाच कंट्रोल असतो, खातं नसलं तरीही. बरोबर आहे. शैलेशजी, मला तुमच्याकडे यायचं आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार विदर्भातले, त्याच्यानंतर मुख्यमंत्री विदर्भातले, नाथाभाऊ खानदेशातले, याच्यामध्ये विदर्भातल्या खाते वाटपामध्ये पॉवरसारखं महत्त्वाचं खातं सुधीरभाऊंकडे जाण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? मला शक्यता वाटते. त्यांचं नाव तसं गृह खात्यासाठी घेतलेलं आहे, पण चंद्रपूर नावाच्या ज्या जिल्ह्यातून ते येतात तिथे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प आहे, CTPS ज्याला म्हणतो आपण तो. त्याच्यामुळे आणि ऊर्जाविषयक प्रश्नांचा सुधीरभाऊंचा अभ्यासही मोठा आहे. त्याच्यामुळे सुधीरभाऊंना जर ऊर्जा खातं दिलं तर ते अधिक समर्पक ठरेल. पण मला एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे शैलेशजी, असं वाटतं. शैलेशजी, एक गोष्ट मला आपल्याला विचारायची, सगळ्यांनाच विचारायची आहे की एक जी मानसिकता स्वतः नरेंद्र मोदींची किंवा अमितभाई शहांची आहे, ज्या गोष्टीतलं ज्याला कळतं हा मुद्दाच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत नाही. याचं कारण दिल्लीमध्ये कुठल्याही विषयाचं काहीही कळत नसलेली मंडळी सुद्धा एकदम थेट पहिल्या 4 मंत्रिपदामधली कॅबिनेट मिनिस्टर जाऊन बसलेली आपल्याला दिसतात, की ज्याच्यामध्ये एकाही दिवसाचा कॅबिनेट मंत्रिपदाचा अनुभव तर सोडाच, पण जिथे कित्येक लाख अशा प्रकारचे कर्मचारी हँडल करायला लागतात, कित्येक लाख मनुष्यबळ हँडल करायला लागतं, अशा प्रकारच्या सुद्धा मंत्रिपदी आपण बघितलेलं आहे की संपूर्णपणे नवख्या माणसाची नियुक्ती त्यांनी केलेली आहे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये त्या विषयातला अभ्यास हा गृहीत धरला जाईल असं तुम्हाला वाटतं का? प्रताप थोरात, काय म्हणाल तुम्ही? त्याचा तो अभ्यास गृहीत धरला जाईल. दुसरी गोष्ट की विरोधी पक्षामध्ये काम केल्यानंतर या मंडळींनी बराचसा अभ्यास करून गेल्या 10-10 वर्ष जरी यांची म्हटली अनेकांची, तरी त्यांनी बऱ्यापैकी अभ्यास करून मांडणी केलेली आहे. त्यांना अनेक खात्यांची माहिती आहे, अनेक विषयाच्याबद्दल सतर्कपणानं अपोजिशनमध्ये असल्यानंतर अभ्यास हा होत असतो किंवा संसदीय समित्यांच्यावरती काम केल्यामुळं सुद्धा तो बराचसा भाग त्या अभ्यासाचा होत असतो. ती काही अडचण येणार नाहीत मला वाटत. बरोबर आहे. मला याच्यानंतर एका वेगळ्या मुद्द्याकडे ही चर्चा न्यायची आहे. हां, बोला. एक मिनिट फक्त बोला. आपण हा सगळा बघताना गेले 15-20 वर्ष जे भाजपात आहेत त्यांचा विचार केला, पण 123चा आकडा गाठण्यासाठी जे लोक आणले गेले त्यांचा आपण विचार करत नव्हत. आणि ते सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जवळजवळ 6-7 महत्त्वाची खाती होती आणि त्यातून जे आलेले आहेत त्यांना काय येणार आहे? उदाहरणार्थ ऊर्जा खातं आहे, ग्रामीण विकास खातं आहे किंवा सिंचन विभाग जो आहे, ही खाती कोणाला मिळणार? किंवा सहकार खातं आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अवलंबून. सगळ्यात महत्त्वाचं सहकार खातं दिलं जाईल. सिंचनाचं दिलं जाईलच असं काही नाही. नाही, याच्यामध्ये आपण अजून शिवसेनेला कुठली खाती देणार आहात किंवा देऊ शकता त्याचा विचारच केलेला नाहीये. त्याही मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे. आणि मुख्य म्हणजे ज्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध घसा कोरडा पडेपर्यंत भाजपच्या नेत्यांनी टीका केली, आरडाओरड केली, त्या भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये डील करण्याकरता कुठले मंत्री नेमले जाणार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा असणार आहे याचा विचार नरेंद्र मोदींनी आणि अमितभाई शहांनी केला असणार आहे की नाही हे आपल्याला बघायचं. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटी विश्रांती आणि मग या सगळ्या मुद्द्यांकडे चर्चा करायला आपण जाऊया.